ओम जय गुरुदेव. तर ज्यांची कुणाची कामं होत नाही आहेत त्यांच्यासाठी आज एक उपाय सांगणार आहे. तर इतका प्रभावशाली उपाय आहे हा, तुम्ही स्वतः खरंच करून बघा. आणि हा उपाय प्रत्येकाने केला तरी चालेल. आणि ह्या उपायाने खरंच तुम्हाला सांगते की तुमची जी इच्छा असेल ना ती इच्छा पूर्ण होते. आणि खरंच हा उपाय सगळ्यांनी करून बघा. हा सोमवारपासून सुरुवात करायचा उपाय आहे. तर उद्या सोमवार आहे, तर मी आज सगळ्यांना तो उपाय सांगणार आहे. त्याच्या आधी एक महत्त्वाचं, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खरंच ह्या उपायाचा लाभ घ्या. तर हा उपाय सोमवारपासून सुरुवात करायची आहे. तर तुम्ही दररोज जेवणासाठी भात बनवत असाल तर त्यावेळेला सोमवारपासून दररोज एक मूठ, जेवढे तांदूळ एका मुठीमध्ये येतील तेवढे तांदूळ, एक मूठ तांदूळ काढून ठेवायचे एका डब्यात. असं 21 दिवस करायचे. आणि 21 दिवस हे प्रत्येक मुठी, एकही दिवस त्याच्यामध्ये गॅप करायचा नाही, दररोज काढून ठेवायचे. मग 21 दिवसानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला ते जे तांदूळ काढून ठेवलेले असतात त्या तांदळाचा भात करायचा आहे. दही आणि भात, तो भात करून घ्यायचा पूर्ण. त्याच्यामध्ये गार झाल्यानंतर दही मिक्स करायचं आणि तो भात महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे. आणि महादेवाला नैवेद्य दाखवायचं आहे. जे काय तुमची इच्छा असेल ते तुम्ही बोललेली असते ते तुम्ही पुन्हा एकदा तिकडं महादेवाला बोलायचे आणि तो नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. त्याच्यानंतर तो सगळा नैवेद्य तिथं मंदिराच्या बाहेर, म्हणजे जे मंदिरात लोक दर्शनासाठी वगैरे येत असतील त्यांना तो नैवेद्य तुम्ही वाटायचा आहे. ह्या उपायाने तुमचं कितीही दिवसाचं काही थांबलेलं काम असेल किंवा कुठली कामं होत नसतील तर ते काम होतं. आणि खरंच खूप प्रभावशाली उपाय आहे, कारण मीही हा उपाय केलेला आहे आणि बऱ्याच जणांना सांगते पण. त्यामुळं मी म्हटलं आज तुम्हाला पण हा उपाय सांगावा, की इतके प्रभावशाली उपाय आहेत. हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकू असे उपाय आहेत. आणि खरंच हा उपाय इतका छान आहे ना, तुम्ही करून बघा. आणि ह्याच्याने तुमचे जी मनातली इच्छा आहे ती बोलूनच सुरुवात करायचं आणि महादेवाला सांगायचं ही माझी इच्छा पूर्ण करा. त्यासाठी मी हे असं 21 दिवस हे तांदूळ काढून ठेवते आहे. आणि खरंच ही इच्छा तुमची पूर्ण होते आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आणि खरंच बाकीच्यांना पण सांगा, तुम्हाला जे ओळखीचे असतील त्यांनाही व्हिडिओ ऐकवा. आणि खरंच खूप ह्याच्याने इतका छान फरक पडतो, हे स्वतः अनुभव घ्या. कारण मी एवढं का सांगते की सहजासहजी कोणाकोणाला असे सोपे उपाय मिळत नाहीत. कारण मी कितीतरी दिवस असा विचार करायचे की असं पटकन की आपलं स्वतःच्या भक्तीने काहीतरी करून एखादा उपाय केल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येईल का, ह्याची मी कितीतरी वर्ष अशी वाट बघायची. पण त्यावेळेला मला काही मिळालं नाही. पण आता इतकं मिळालं की भरभरून मिळालं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कुठलंही आपण परिश्रम घ्यावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. आणि हा उपाय तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे हा खरंच, ही वेळ आहे ना, गमवू नका. या वेळेचा खरंच फायदा करून घ्या आणि खरंच करून बघा. कारण आहे ना की इतके वर्षानुवर्ष जातात कोणाकोणाचे दारिद्र्यामध्ये किंवा काही अडचणी असतात, ते वाट बघतात की आमचे कधी मोकळे होतील मार्ग. तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की हा उपाय नक्की करून बघा. सोमवारपासून सुरुवात करा आणि काय फरक पडतो आहे हे स्वतः तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि कमेंट करून काय होतं, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मला, कुठल्या जर प्रश्नाची उत्तरं हवी असतील ना ते पण मला कमेंट करून सांगत जा. कारण त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून टाकेल. कारण हे सोपं पडेल की कोणाला जर काही प्रश्न असतील की अशा
प्रश्न आहे तर त्याचं काय उत्तर असेल किंवा काय करायचं देवाचं म्हणा, आईची भक्ती, काही तुम्हाला जो प्रश्न असेल ना त्या पद्धतीने विचारा. कारण जास्त करून आईची माहिती सांगू शकते मी, घरातली सांगू शकते, वास्तूचे सांगू शकते आणि जास्त व्हिडिओमध्ये बाकीचं तर काही नाही सांगता येणार, पण एवढं सांगू शकते. जेवढं सांगता येईल तेवढं तर सांगत राहील मी. तर हा सोमवारचा उपाय सगळ्यांनी नक्की करा, सुखी व्हा आणि खरंच कमेंट करून सांगा तुम्हाला काय अनुभव आला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच उपायाचा लाभ घ्या. मी परत परत तेच सांगते, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव दे पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कळवायचं चांग भले. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.